महेशला रात्रभर तापामुळे अंगात कणकण होती. महेश रात्री नीट जेवलाही नव्हता. त्रासामुळे सारखं कूस बदलत होता. त्याच्या बायकोने सरिताने त्याला विचारलं, खूप त्रास होतोय ना तुम्हाला? कसंनुसं तोंड करून त्याने होकारार्थी मान हलवली. यावर सरिता म्हणाली, मग चला ना, जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन येऊ. महेश म्हणाला, एवढा काही त्रास नाहीये, होईल मी बरा. तू लवकर कंदील विझव, नाहीतर उगीच पोरं उठतील, त्यांची झोप मोड व्हायला नको. सरिता म्हणाली, अहो, असं किती दिवस अंगावर काढणार अजून? आता आपल्याला मोठ्या दवाखान्यात दाखवायला पाहिजे. आपण असं करू की उद्याच जाऊ तालुक्याच्या मोठ्या दवाखान्यात. यावर महेश म्हणाला, अगं, उद्या सरपंचाच्या घरी मोठा कार्यक्रम आहे, म्हणून त्यांनी जी पडतील ती कामं करायला मला बोलवलंय. यावर सरिता म्हणाली, अहो, तुम्हाला बरं नाही, नका जाऊ तुम्ही तिथे. यावर महेश थोडं हसला आणि त्याने बाजूला झोपलेल्या त्याच्या दोन्ही मुलांच्या तोंडाकडे बघितलं. त्याची मोठी मुलगी 5वीला होती आणि लहाण्याला नुकतंच 1लीत घातलेलं होतं. तो बायकोला म्हणाला, तू झोप, आता मला काही होणार नाही, बघू उद्याचं उद्या. सरिताने जरा वेळ त्याच्याजवळ बसून त्याच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या आणि मग त्याच्याच बाजूला आडवी झाली. आडवी पडता क्षणी तिला झोप लागली. सरिताचा जीवसुद्धा मेहनती होता. ती पण संसारासाठी दिवसभर दुसऱ्याच्या शेतात राबायची. महेशला काही केल्या झोप येत नव्हती. त्याच्या अंगात खूप तापही होता आणि त्याचं डोकं खूप दुखत होतं. त्याने डोक्याला घट्ट कपडा बांधला. महेशची नजर अंधारातही त्याच्या निष्पाप मुलांच्या चेहऱ्याकडे जात होती. दिवाळीचा सण जवळ आला होता. त्याची मुलगी त्याला म्हणाली होती की, बाबा, माझ्यासोबतच्या सगळ्याच मुली छान छान कपडे घालतात, यावेळी तरी मला दिवाळीला नवीन फ्रॉक घेऊन देशील ना रे? आणि मुलगा म्हणाला होता की, बाबा, दिवाळीत फोडायला मला बंदूक आणि टिकल्या पाहिजे. बायको म्हणाली, यावेळी मुलांची तरी दिवाळी चांगली झाली पाहिजे, मला काहीच नको. आपल्या पोरांना चिवडा आणि बेसनाचे लाडू खूप आवडतात. तुम्ही थोडं थोडं जरी सामान आणून दिलं तरी बनवून घालीन मी पोरांना खायला. महेशला सगळं आठवत होतं. माझी मुलं लहान आहेत पण खूप समजूतदार आहेत. बापाची परिस्थिती त्यांना समजते, म्हणून कधीच कोणत्याही गोष्टीचा विशेष हट्ट करीत नाहीत. कसला बाप म्हणायचं मला? मी मुलांना साधं खोडरबरही वेळच्या वेळी घेऊन देऊ शकत नाही. माझ्या पोरीनं जाड टायरचा तुकडा कापून खोडरबर तयार केला. महेशचे डोळे भरून आले. खरंच मी बाप म्हणून घेण्याच्या सुद्धा लायकीचा नाही. मी आजवर माझ्या बायकोची कोणतीही हौस पूर्ण केली नाही. लग्न झाल्यावर 2 दिवसांनीच मी तिला शेतात मोलमजुरी करायला नेलं. प्रामाणिकपणे इतकी मेहनत करूनही मी माझ्या मुलांना चांगलं खायला प्यायलाही देऊ शकत नाही. मग त्याला मागच्या वर्षीची त्याच्या गावाची जत्रा आठवली. जत्रेमध्ये इतर मुलांनी किती मिठाई खाल्ली, खेळणी घेतल्या, कारण त्यांचे बाप तालेवार आहेत. आणि मी कसेबसे माझ्या मुलांना साधे वडे खाऊ घातले. लहाण्याला मोठ्या पाळण्यात बसायचं होतं, पण माझ्याकडे पैसेच उरले नाहीत हे माझ्या मोठ्या मुलीला समजल्यावर तिने त्याच्या कानात काहीतरी सांगितलं आणि तेव्हा तो म्हणाला, नको बाबा, नाही बसायचं मला या पाळण्यावर. आपल्या दारात बांधलेल्या लिंबाच्या झाडाच्या झोक्यावर बसेल मी. खरं सांगतो, मुलाच्या नजरेला नजर देण्याचं माझं धाडसच झालं नाही. खरंच गरिबांच्या मुलांना एवढी समज कुठून येत असेल? महेशला सगळं आठवू लागलं. एक वेळेस गावात कुल्फीवाला आला होता. शेजारच्या मुलांनी पण कुल्फी घेतली. धाकट्याला पण कुल्फी पाहिजे होती, पण आईकडे पैसे नाही हे मुलीला माहीत होते, म्हणून ती त्याच्या डोळ्यावर हात ठेवून त्याला घरात ओढत घेऊन आली. लहाना खूप रडत होता. मग मुलीने त्याला एक गोष्ट सांगितली. मुलगी मन लावून गोष्ट सांगत होती. त्या गोष्टीत श्रीखंडचा उल्लेख आला. तेव्हा मुलाने तिला विचारलं, ताई, तू सांगते ते श्रीखंड कसे लागते ग? मला पण भेटेल का कधी खायला? हे ऐकून मोठी मुलगीही रडवेली झाली. ती लहान भावाच्या तोंडावर हात फिरवत म्हणाली, का नाही मिळणार? बाबा नेहमी सांगतो ना आपल्याला की शाळा शिकून मोठे व्हा, चांगल्या कामाला लागा, मग तुम्हाला कधीच अर्धे पोटी झोपावं लागणार नाही. लहाना परत बोलला, पण ताई, तू खरंच मला ते श्रीखंड देशील ना ग खायला? हो हो रे बाबा, देईल.
अगोदरच कुल्फीसाठी खूप रडलेला धाकटा मुलगा श्रीखंड खायला मिळणार या आनंदातच झोपी गेला. त्या बापाला आता सगळं सगळं आठवत होतं. मला कितीही त्रास सहन करावा लागला तरी चालेल, पण मुलांना शिकवायचंच असं तो मनात विचार करत होता. मग बाजूला शांत झोपलेल्या बायकोकडे त्याची नजर गेली. तिला बघत तो मनाशीच म्हटला, ही बाई सर्वात दुर्दैवी आहे. चांगली गोरी पण होती दिसायला. हिला तरी चांगला श्रीमंत नवरा भेटायला पाहिजे होता. परत त्याची नजर मुलांकडे गेली. त्याने मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि दोन्ही मुलांकडे बघतच झोपी गेला. सकाळ झाली तेव्हा सरिताने त्याला उठवलं. अहो उठा, बरं वाटतंय का आता? यावर महेश म्हणाला, हो, डोकं दुखणं थोडं थांबलंय. आता ताप पण कमी झालाय. सरिता म्हणाली, अहो जाऊया ना आपण मोठ्या दवाखान्यात. यावर महेश म्हणाला, माझ्याकडे इतके पैसे नाहीत ग. तेव्हा सरिता त्याला म्हणाली, अहो मी माझं हे मंगळसूत्र गहाण ठेवते. यावर महेश थोडा चिडत म्हणाला, काहीही नको बोलू. सरिता त्याला समजावत म्हणाली, अहो या मंगळसूत्रापेक्षा मला तुम्ही जास्त महत्त्वाचे आहात. यावर तो म्हणाला, आज सरपंचाच्या घरी कार्यक्रम आहे, मला तेथे कामाला बोलवलंय. जाऊया आपण 2-3 दिवसांनी दवाखान्यात. पुढे सरिता काही बोलण्याच्या आत तो आंघोळीला निघून गेला. आंघोळ करून उरकल्यावर त्याने कोऱ्या चहातच अर्धी शिळी भाकर बुडवून खाल्ली आणि तिला येतो मी असं म्हणत निघून गेला. तिने मुलांना उठवलं आणि मोठ्या मुलीला सांगितलं की टोपल्यात एक भाकरी आहे, तुम्ही दोघे वाटून खाऊन घ्या. सरिताही लोकांच्या शेतात कामाला गेली. इकडे सरपंचाच्या घरी महेशला डोक्यावर वाहून पाणी आणायला लावलं. त्यामुळे त्याचं डोकं पुन्हा जोराने दुखू लागलं. महेशने डोक्याला पुन्हा घट्ट रुमाल बांधला आणि काम करू लागला. कसं बसं काम आवरल्यावर आणि सगळी पाहुणे मंडळी जेवून गेल्यावर या गडी माणसांची पंगत बसली. महेशला खूपच त्रास होत होता. त्याच्या अंगाला दरदरून घाम फुटला. तो डोळे बंद करून थोडा वेळ सावलीत बसला. मग थोडं बरं वाटल्यावर आचार्याकडे गेला आणि म्हणाला, काका माझी तब्येत बिघडली, माझं जेवण मला वाढून देता का? आचारी चांगला माणूस होता. तो महेशला ओळखत होता, त्याची परिस्थिती जाणत होता. त्याने महेशला बऱ्यापैकी जेवण वाढून दिलं. त्यात बर्फी आणि पुऱ्या बघून आज मुलं खुश होतील या विचाराने क्षणभर का होईना तो आनंदला. इतक्यात सरपंचाने त्याला 200 रुपये दिले. हा मनातूनच खुश झाला. घरी आल्यावर मुलाने त्याच्या हातातल्या पिशवीकडे बघितलं आणि विचारलं, काय आणलंय बाबा? मुलगा उड्या मारत मारत त्याच्या जवळ आला. बाबा श्रीखंड आणलंय का? महेश म्हणाला, बाळा तुझ्यासाठी श्रीखंड ही आणेल, आधी ही गोड गोड बर्फी तर खा. दोन्ही मुलं पटापट खाली बसली. सरिताने विचारलं, तुम्ही जेवलात का हो? मुलं बापाच्या तोंडाकडे बघू लागली. त्याने बळेबळे जोराचा ढेकर दिला आणि म्हणाला, मी सरपंचाकडे दाबून जेवलोय, हे तुमच्यासाठीच आणलंय. सरिताला माहिती होतं, पण ती काही बोलण्याच्या आत महेशने तिला नजरेने शांत केलं. आज मुलं खूपच खुश होती. धाकटा तर बापाच्या कुशीतच झोपला. दिवसभर उन्हात डोक्यावर पाणी वाहिल्याने महेशचं पुन्हा रात्रभर डोकं दुखलं. सकाळी मात्र सरिताने शेजारच्या एका बाईकडून पैसे उसने घेतले आणि महेशला तालुक्याच्या दवाखान्यात पाठवले. ती पण त्याच्यासोबत जात होती, पण महेशने मित्राला सोबत नेतो असं सांगितलं आणि दवाखान्यात गेला. अंधार होत आला तरी महेशचा काही पत्ताच नव्हता. मुलांनी 10 वेळा विचारलं, आई अजून का आला नाही ग बाबा? ती म्हणाली, येईल बाबा, नका काळजी करू. रात्री 8च्या शेवटच्या एसटीने महेश घरी आला. त्याच्या हातातल्या पिशवीत औषधं होती. आता मात्र आम्हाला काय आणलंय असं मुलांनी विचारलंच नाही. बापाची तब्येत बरी नाही हे त्या लहान मुलांनाही समजत होतं. मोठीने विचारलं, बाबा थांबलं का रे डोकं दुखणं? तर धाकटा म्हणाला, बाबा तुझं डोकं दाबून देऊ का? तू लवकर बरा होशील. हे ऐकून महेशचे डोळे भरून आले, पण कंदीलच्या कमी प्रकाशात ते मुलांच्या लक्षात आले नाही. महेशने कसं बसं थोडं जेवण केलं आणि गोळ्या घेतल्या. सरिता सारखं तब्येतीचं विचारत होती, पण काय नाही ग, होईल मी बरा असं म्हणून त्याने तिला गप्प केली. सकाळ झाली पण आज त्याच्या अंगात प्राणच उरले नाही. त्याने खूप वेळा उठण्याचा प्रयत्न केला, पण त्याला उठताच येत नव्हतं. जबरदस्त ताप भरला होता अंगात. असाच एक आठवडा झाला. शेजारच्या गावातल्या डॉक्टरला आणलं.
तो म्हणाला की यांना लगेचच पुण्याला घेऊन जा. हे ऐकून सरिताची कंबरच खचली. मुलं कावरीबावरी झाली. आता महेशला बोलणंही जड जाऊ लागलं. सरिताने महेशच्या बहिणीला आणि तिच्या स्वतःच्या भावालाही सांगावा पाठवला की आहे तसे निघून या, यांची तब्येत जास्त झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी सरिताचा भाऊ आणि महेशचे नातेवाईकही आले. सरिताचा भाऊ ही परिस्थितीने गरीबच होता, पण त्याला आपली बहीण आपल्यापेक्षा गरीब असल्याची जाणीव होती. पोटापुरता एकुलता एक असलेला शेताचा तुकडा गहाण ठेवून त्याने बहिणीसाठी पैसे आणले होते. आता दिवाळीचा सण जवळ आला होता. प्रत्येकजण आपापल्या परीने खरेदी करत होता. आजूबाजूच्या घरातून चिवडा, चकल्या, लाडूचा वास येत होता. काही मुलं फटाके फोडत होती, काही नागगोळ्या खेळत होती. महेशचा धाकटा मुलगा दाराच्या उंबऱ्यावर बसून सगळं शांतपणे पाहत होता, पण काहीच बोलत नव्हता. महेशचा भाऊ, बहीण आणि सरिताचा भाऊ येऊन 2 दिवस झाले होते. महेशची शुद्धच हरपलेली होती. बहीण, उठणारे भाऊ, बोल ना माझ्याशी काहीतरी, असं सारखं बोलत होती. मेवना, दाजी उठा ना, काही होणार नाही तुम्हाला, नका घाबरू, असं बोलत होता. सरिता मात्र प्रचंड खचून गेली होती. दिवाळीचा आज पहिला दिवस. लोकांनी संध्याकाळी दारात पणत्या लावल्या. 7-8 दिवस एकही शब्द न उच्चारलेल्या महेशने आज थोडे डोळे उघडले. त्याची नजर घरभर बिरबिरत होती. त्याची बहीण हुशार होती. तिने ओळखलं की हा मुलांना शोधतोय. तिने मुलांना त्याच्या जवळ बोलवलं. त्याने मुलांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला हात उचलताच येत नव्हता. अक्षरशः तो सापळ्यासारखा दिसत होता. बहिणीने त्याचा हात हातात घेतला. त्याच्या बायकोलाही जवळ बोलवलं. त्याचा हात मुलांच्या तोंडावरून फिरवला. धाकटा तर खूपच भेदरला. आता सरिताच्या हातात त्याचा हात दिला. महेश आता अस्पष्टपणे काहीतरी पुटपुटत होता. ती हुंदके देत होती. बहुधा महेशला तिच्याशी खूप बोलायचं होतं, पण त्याला ते जमलंच नाही. आता त्याचा आवाजही बंद झाला. घशातून घरघर येऊ लागली. शेजारी पाजारी जमले. एक म्हातारी बाई म्हटली, आता मुलांच्या हाताने याला शेवटचं पाणी पाजा. त्याची नजर बायको मुलांवर खेळली. मुलांनी चमच्याने बापाच्या तोंडात थोडं थोडं पाणी घातलं. कुणालाच काही कळलं नाही, पण मुलांकडे बघता बघताच त्याचा जीव कधीच निघून गेला. बहीण आणि बायकोने जोराने हंबरडा फोडला. मुलं घाबरली. दोन्ही मुलंही जोरजोराने रडू लागली. धाकटा मुलगा म्हणाला, बाबा, मला श्रीखंड नकोय, ताईला नवीन कपडे नकोय, पण तू उठ ना लवकर. तुझी शपथ, मी आता कधीच श्रीखंड मागणार नाही, पण तू उठ ना. धाकट्याचं बोलणं ऐकून शेजारच्या आयाबायांचेही डोळे पाणावले. बाहेर जग दिवाळी साजरी करत असताना या लहानग्यांचा बाप मात्र यांना सोडून कायमचा निघून गेला. आता तो पुन्हा कधी दिसणारही नव्हता आणि भेटणारही नव्हता. महेशला मेंदूचा कॅन्सर म्हणजेच ब्रेन ट्यूमर झाला होता. हे त्याला 4-5 महिन्यांपूर्वी डॉक्टरांनी सांगितलं होतं. ऑपरेशनसाठी पुण्याला जावं लागेल हेही सांगितलं होतं. तुझं नशीब चांगलं असेल तर वाचशील असेही डॉक्टर बोलला होता. पण महेश म्हणायचा की मी अगोदरच गरीब आहे. त्यात माझ्या आजारपणावर कर्ज काढून माझ्या बायकोच्या व माझ्या मुलांच्या खांद्यावर मला त्याचा भार टाकायचा नाही. हे सगळं सांगताना महेशचा मित्रही खूप रडला. खरंच अन्नाची नासाडी करणाऱ्यांनी गरिबांना अन्न मिळवायला किती त्रास होतो याची थोडी तरी जाणीव ठेवावीच. आणि आता मी बापाबद्दल काय बोलू. स्वतःचं दुःख मनात लपवून ठेवून नेहमी चेहऱ्यावर आनंद दाखवणारा व्यक्ती म्हणजे बाप. वरून मात्र कठोर आहोत असं दाखवणारा, पण नेहमीच दुर्लक्षित राहणारा व्यक्ती म्हणजे बाप. ज्यांचा बाप त्यांच्या लहानपणी वारलाय ना, त्यांना जाऊन विचारा बापाची किंमत काय असते ते. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.